याची काल तब्येत खराब होती तर आज हा बरा झाला तर म्हणे आपण मंदिरात जाऊन तू चिड आणा मला शशांक आता लोकांसमोर तू नको भांडू. हे का काटलं तू ना ब्लॉग मधून भला मार्ग असेल. नमस्कार. जस्ट आम्ही देवीमध्ये दर्शन केलं आता आणि मला एवढं मोठं कुंकू लावून दिलंय पंडितने. चांगलं आहे ना आता, छान दिसतं. आणि त्यांनी मला ओटी पण दिली, नारळ दिला आणि हे वेणी दिली आहे डोक्याला हो, दरवेळेस आम्ही ओटी घेतो स्वतःहून, पण यावेळेस नाही घेतले. आम्ही फक्त फुलच घेतले होते. पण आतमध्ये गेल्यावर ते पंडित बोले रील छान असतात म्हणे तुमचे. व्हिडिओ छान असतात मी पाहत असतो आणि त्यांनी टिक्का वगैरे लावून दिला आणि ही ओटी दिली माझ्या हातात. वर्षाची नवीन सुरुवात म्हटलं देवीच्या मंदिरात जाऊन करायला पाहिजे, तर आमचं नवीन वर्ष काहीतरी वेगळंच गेलं. पण ठीक आहे, तर आम्ही खूप दिवसानंतर आज आलो मंदिरामध्ये दर्शन करायला. छान वाटलं मंदिरामध्ये येऊन दर्शन करून, असं मन प्रसन्न झालं, असं छान वाटतं. आणि ॲक्च्युली आज गर्दी खूप कमी आहे देवीमध्ये. आता खूप भयंकर गर्दी असते, तिथं जागा नाही राहत पाय ठेवायला वगैरे. तर या टाईमला आता किती वाजता, जवळपास 4 वाजत आले आहे. 4 वाजता गर्दी कमी आहे, तर तुम्ही येऊ शकता 4 वाजता इथे दर्शन करायला मंदिरात, जर तुम्हाला कमी गर्दी हवी असेल तर. आणि आज येण्याचं रिझन हा दुपारी सहसा येत नाही माझ्यासोबत, कारण याला कामं असतात. पण आज याच्यासाठी आला आहे कारण आज अदाचा पेपर आहे 2 वाजता. तो पेपर द्यायला गेलेला आहे आणि काव्या घरी झोपलेली आहे. ती म्हणे मी येत नाही, मला आराम करायचा आहे. आणि याची काल तब्येत खराब होती तर आज हा बरा झाला तर म्हणे आपण मंदिरात जाऊन थोडं छान वाटेल म्हणे मला. म्हणून त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी, आमच्या सगळ्यांसाठी आम्ही आज दोघं जण सगळ्यांचं सुख समृद्धी आणि हे पुढचं 2026 वर्ष खूप छान जावं सगळ्यांना आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही मंदिरात आलो होतो देवीचा. रियालिटी हे आहे की आम्ही मंदिरात येणारच होतो, तर अद्या म्हणे माझा पेपर आहे. तर मग मी परीक्षितला म्हटलं की मी मंदिरात घेऊन चाललोय बायकोला, थोडा लेट आहे. काव्याला म्हटलं मी बायकोसोबत मंदिरात चाललो आहे, तर तू पण आज आराम करून घे, तुला टाईम नाही भेटत म्हणून ते घरी आराम करतायत. मी म्हटलं हिच्यासोबत जायचं आहे म्हणून, असं नाही की ते येणार नाही आहे म्हणून मी इकडे आलो म्हणून. काहीतरी घुमवून फिरवून सांगायचं. काहीही सांगितलं तर काय फरक पडतो? नाही फरक पडते ना. लोकांना काय वाटेल, त्याची काय लोकांना काय वाटेल की अच्छा म्हणजे मग तिकडून सुट्टी भेटली म्हणून हा बायकोसोबत आला. पण रियालिटी काय आहे ते माहित असली पाहिजे ना लोकांना. लक्ष नका तू, जे मी सांगते तेच खरं असते. हा घुमून फिरून काही पण बोलते. मी येणार नाही बरं, नंतर याच्या पुढे खोटी बोलशील तर. खोटी कुठे बोलत आहे मी, खरंच बोलते देवी. चला, तुला माहिती आहे की मी फोन करून काय बोललो त्यांच्याशी? हो मला माहित आहे. ठीक आहे, कसं पण असू दे, पण आपण आलो ना. महत्वाचं ते नाही आहे, महत्वाचं हे आहे की मी बायकोसाठी आलो. हा ठीक आहे, हा माझ्यासाठी आलाय. हा ठीक आहे. म्हणजे तिकडे मी कॉम्प्रोमाइज करून कामा सोडून बायकोसाठी आलो, बायको इकडून काय म्हणते की नाही तुम्हाला काहीतरी रिकामा टाइम होता म्हणून तुम्ही आले. असं नाही म्हटलं मी. तोच अर्थ होता त्याचा, म्हणून मी एक्सप्लेनेशन दिलं. चल. आणि मी काव्याला म्हटलं चल, म्हटलं मंदिरात. ती म्हणे नाही मी नाही येत, पहिले म्हणे येतो, मग म्हणे टाइम लागेल तयारी करायला. मी शशांक म्हणे जाऊ दे. ते तिकडून म्हणे पहिलेच की तुम्ही दोघं जण जा म्हणे, दोघं टाइम स्पेंड करा म्हणे मंदिरात, दोघं जरा फिरून या म्हणे, म्हणून तीच नाही म्हणे तिकडून. अच्छा ठीक आहे काव्या, ओके. फोटो घेतलाय तिला आता. यांना फोटो घ्यायचा. का घ्यायचा तुम्हाला फोटो? बस सेल्फीच घ्यायची, का घ्यायचंय? दाखवायला कोणाला दाखवता? फ्रेंडला. फ्रेंडला. आपलं असतं पण ऑनलाईन आहे माझ्याकडे सगळं. नाही आता देऊन द्या आम्हाला काही ना काही. फोनच घेऊन घ्या, हा घेऊन घ्या. नाही रे बा. आता थंडी आहे ना सध्या सुरू, म्हणून कृष्णासाठी लोकरचे ड्रेसेस आहेत. अरे क्या बात, क्रिएटिव्हिटी. पण छान वाटत आहे काहीतरी वेगळं. मी देवीत जाते असं मम्मीला सांगितलं, म्हटलं तुम्हाला की पाहिजे का देवीत ना, तर मम्मी म्हणे मस्त कृष्णाचा ड्रेस घेऊन यायची. आता तेच बघतीये मी कोणता घेऊन जाऊ. त्याच्यातही वेगवेगळे रेट्स आहे कृष्णाच्या साईज प्रमाणे. हे 100चे 4, हे 60चे 2. असं काही नाही आहे 60चे 2. मग? 50चा एक आहे हा. 50चा एक आहे. मग 60/2 बघा काय लिहिलं आहे तिथं. 50चा एक आहे, हा 100चा आहे, हा 140चा आहे. एवढा तर माझे कपडे येऊन जाते. 100 रुपये टी शर्ट दे माझी डीमार्ट मधून. देवीचं दर्शन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो चहा प्यायला, बनमस्का खायला. नंतर मला आणखी भूक लागली होती, म्हटलं यार काहीतरी खायचं आहे, तर आणखी आम्ही पुन्हा गेलो. कडधान्याचे वडे इथे भेटतात, कितीतरी भजे. प्लेसचं नाव नाही सांगत, पण तुम्ही शोधा कुठं काय आहे ते. नंतर आम्हाला मॅनेजर मॅडमने जॉईन केलं तिकडे. मी आता कोणाचं फोन आला? येऊन राहिलो 5 मिनिटात येऊन राहिलो. इलेक्ट्रिशियनचे पैसे द्यायचे आणि पैशाचं काम असलं की फक्त शशांकलाच कॉल आहे. या महिन्यात मिनिमम 70 ते 80 हजार रुपये नुसतं घरीच लागले. काय तर नुसतं टाईल्स बदलायचे आहे, इलेक्ट्रिशियनचे काम आहे, काहीतरी रिपेअरच करायचं आहे, पाणीच चढत नाही, CCTV लावले घरी. चला पहिले पैसे द्यायचे घरी, नंतर ब्लॉग कंटिन्यू करू. तुम्ही हे बावलं म्हणून आलं, दाखव ना बावलं.
टेडी बिअर दाखव. माझा क्रिसमस डे आहे. हा क्रिसमसला कोण नाही घातलं तू. ती आज तिचं बघा कॉम्बिनेशन एकदम. गाडी पण रेड, ते पण रेड. गाडी दाखव, रेड ब्लॅक गाडी नका दाखवू. गाडी दाखव, गाडी दाखव थोडीशी. गाडीला नंबरच नाहीये. चांगला आहे नंबर. आणि तरी मला पोलिसांनी थांबवलंच नाही. तुला नाही थांबवणार तिकडे काय. त्याला वाटत असून सॅन्टा कामावर आहे बा. क्रिसमसचा ओव्हरलोड अजून बी संपला नाही आहे त्याचा. अजूनही गिफ्ट वाटत फिरून आला. आता मी जस्ट घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी ते ड्रेस वगैरे ते हे करायचं होतं आम्हाला. पाहायचे होते कोणते काय आहे. बस ते बघत आहे आणि आमच्या दारासमोर हा जॉनी आला जो की आता पोळी खात आहे. त्याला भूक लागली, त्याला पोळी पाहिजे. मम्मीने पोळी आणून दिली, मी त्याला टाकली. मी त्याला काय म्हणत आहे, एवढी भूक लागली तुला आद्या? हे आद्या हे का काटलं तू ना ब्लॉग मधून? भला मार्ग असेल. सिरियसली सॉरी आद्या, मला असं म्हणायचं नव्हतं. पण त्याने इतक्या म्हणजे यांनी घेतली, पटकन अशी घेतली आणि खायला पण लागलं. म्हटलं एवढी भूक लागली म्हटलं तुला आद्या? तुझ्या तोंडात बसलेला आहे ना. हो. आद्या आद्या हा लाडाचा आहे तो. काय म्हटलं, काय म्हणणार तू? मी उद्या सांगेन त्याला तुझी किती आठवण काढते असं तसं. किरण तुझं नाव कोणाला काढत राहते किती कंटिन्यू. मग त्याला सांगेन की कोणासाठी. मी उद्या सांगेल म्हटलं त्याला मस्त कहाणी किंवा किरण तुझी किती आठवण काढते मस्त सुरू करीन एकदम चांगलं. त्याला असं चांगलं वाटत येईल. मग सांगेन कोणाला म्हटलं आता. आम्ही चाललोय आता एक प्रमोशनचं काम करायला. तू वरवर कुठे चालली? खाली आणली. हा आम्ही चाललोय आता एक प्रमोशनचं काम करायला. मॅडमची माझी ड्युटी निभवली मी ऍज अ हजबंड. आता ऍज अ घरचा रिस्पॉन्सिबल माणूस म्हणून काम करायला चाललोय. भेटतो तुम्हाला. चालला जॉन्या. जॉन्या बाय बाय. झाली भूक भरली तुझी? भरलं का पोट? दोन्ही पण पोळ्या खाल्ल्या त्यांनी आज. आणि अदा सॉरी हा, मला असं म्हणायचं नव्हतं, चुकून निघालं तोंडातून. मनाला नको लावून घेऊ. मजाक होती, मजाक. वॉर्ड्रोब बनवली आणि ह्या वॉर्ड्रोबची पूर्ण स्टोर रूम करून टाकली ह्या माणसाने. या माणसाला म्हणजे माझं सामान आहे का? अंदर सांग बरं कोणाचं सामान आहे? तुझं सामान काय सामान आहे मला आहे. सांग. 2 ते 3 हे 1 2 हे वरचं हा. हे सगळं तुझे स्वेटर आहे याच्यात. हा हा याच्यात माझे स्वेटर आहे, हा. याच्यात माझे स्वेटर आहे. म्हणजे एवढं फक्त माझं आहे. बाकी आता 0.5 कर. हे तुझं, 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 हे पण तुझं, हे पण तुझं, हे पण तुझं, हे पण तुझं. फक्त कॅरम माझा आहे. हे ब्लँकेट्स आहे याच्यात. हे काय सगळं माझं तुझं नाही. आहे. सगळं मी नाही घेत. सगळं तुझं आहे. मला हे बघ कशी मारमूर करते बघा. काय एवढ्या लाडानं मी गालाला हात लावून राहिलो. तेव्हा बाजूला इकडे पण इकडे पण इकडे पण इचच. सगळं सामान इचच आहे. आता ड्रेसिंग टेबल नाही आता काय करून तिथं आणि भांडायला पाहिजे नुसतं. काम ना धंदा, भांडणं भांडणं भांडणं. लोकांसमोर तर नको भांडू. तू आवाज कमी ठेव ना बाबा. तू हळू बोल ना. हळू बोल ना तू. मग लोकांसमोर तर नको भांडू. जोरात बोलला की मला ते पहा अजूनही भांडणच दाखवत. रोज भांडणं दाखवत लोकांना. कधी तर प्रेमान बोलून घे नवऱ्याशी. हळू बोलता काय? तू नवऱ्याशी प्रेमान बोल ना. हळू बोल ना. तू नवऱ्याशी प्रेमान बोल ना. मी चांगल्यानंच बोल. ते पहा ओरडून राहिली. तू हळू बोल. मी हळू बोलत आहे. तू हळू बोल ना. तू जसं करशील ना तसंच होईल ते. हळू बोलत जाय. तू पण चिडचिडी कमी करत जाय. तुझ्यामुळे मी चिडचिडी करते. मी काय तू केलं जसं सांग? environment काय केलं सांग? मला करशील ना मी तशीच वागेन. मी काय केलं सांग? फालतू चिडचिड तू कर. बोल ना. तर मी काय केलं? मी काय केलं सांग? आता किती वाजून राहिले? 7:30 8. आता हा. मला हे करायचंय. तुला नाही करायचंय. मी करत आहे. मी हिला म्हटलं नाही की तू कर. मी करत आहे. मग प्रॉब्लेम काय? काय करत आहे? काय करणार आहे तू इथे? तू सांगितलं जे सांगशील ते कर. मालकीन जैसे बोलेंगे वैसा करेगा मैं. ते जो दे यार, नको करू. तसं आहे तसंच राहू दे सगळं. राहू दे आता, नको करू. फालतू. इधर हम आदमी लेके आए हैं, उधर वो खड़ा है, वो क्या वो कि हमारा वो आज का किराया जाएगा ना हमारा वो देने का. वो ऐसा थोड़ी ना रहता है. इधर मेरा किराया और उसका किराया तुमको ही देने का है. वो तुम्हारे यूट्यूब से काट लेंगे हम. त्याच्यावर अमाऊंट येणं पण सुरू नाही झाली. मी काटलेंगे काय काटशील? जा घेऊन घे जे आहे ते. जा नहीं जब आएंगे तब काटेंगे. जे आहे ते घेऊन घे. जे आएंगे वो घेंगे बोला है. वो अकाउंट चेंज कर ले. मेरा अकाउंट नंबर डाल दे वो चैनल पे. जसा माझाच टाक. तुझाच आहे मॅटे. तुला विश्वास देत काय? नाही. दाखवतो आहे आता. त्याच्यावर जर असन तर मग मी माझा नंबर टाकून देईन. नाहीये. तर मी माझा नंबर टाकून देईन. माझा अकाउंट नंबर तुझ्याकडे कुठून आला? HDFC चा नंबर आहे आमच्याकडे. कुठून आला? कुठून आला म्हणजे मीच कुठून दिला माझ्याकडे अकाउंट. आहे ना पासबुक. माझ्याकडे आहे. तुझं पासबुक घेऊन तिनंच फीलही केलं आणि तुला माहित नाहीये. पासबुक तर माझ्याकडे जवळ आहे. तुझ्या जवळ तर हो आहे पण नाही. मी नाही केलं फील. आमच्या मॅनेजर मॅडम करतात फील. अरे पण तुझ्याकडे पासबुक आलं कुठून? अकाउंट नंबर तर आला ना. कोणता अकाउंट नंबर चुकीचा टाकला असेल? पागल आहे का रे तू? त्याच दिवशी अकाउंट उघडलं ना आपण. अकाउंट नंबर आला. मग तू काव्याजवळ दिला. मग तिनं त्याच्यात टाकला. मग तू वापस दिलं. नाही. ये तुम्हारा भूला. मला कुठं दिलं? मला नाही दिलं. अरे भूला. नाही दिलं मला.
मला काहीच समजत नाही. मलाच नाही माहित तू कशाला साफ कर करून राहिली, पण साफ काय करू? धूळ झाली आहे, याच्यावर थोडं बस. गाईज इथं बघा, हा पेपर आत्ता टाकला 1 महिन्या आधी. बोट फिरवल्यावर काय तुम्ही त्याच्यावर काढा, रंग बी फिरवा तर काहीच नाही त्याच्यावर, तरी साफ कर करते बाई. बॅग हा, हे काढून फेकून देऊ आपण, ह्या बॅगा फेकून देऊ आपण. किती कचरा लटकलेला आहे. तर तूच लटकवला, हे खाणे राहू दे. तूच लटकवला. हे खाणे राहू देऊ, ते बॅगा नाही हलवू. मग करू काय? हे खायचं, ती बॅग हटवून दे पहिले तर. हा आणि ते गादी जी आहे जी मॅम. गादी व्यवस्थित लावून द्यायच्या खाली. जी मॅडम. एक त्याच्या खाली लाव, जी नाही तर वर ठेव. इथे जी मॅडम. ती गादी जी व्यवस्थित मॅडम. लावून जी जी मॅम. आणि इथलं पूर्ण झाडून घे. आणि तुला आता म्हटलं झाडून घेऊ, आणि तुला आता म्हटलं फक्त कपडा घेऊन ये तिकडून, तर मी का कपडा आणू काय म्हणलं, सांगू का मग असं तसं? हे काय लॉजिक आहे? हळू बोलले यार. अबे अंदर फिरते आवाज, तू बोल, व्लॉग मध्ये बोल. ये क्या बात हुई? तू हळू बोलत जा. आवाज नाही जात ब्लॉग मध्ये, बोल. जाते आवाज. तो मोबाईल चांगला आहे आणि त्याचा व्हॉइस रेकॉर्डरही चांगला आहे. तो हळू तुझ्यामुळं मला सवय लागली. माझ्यामुळे नाही, पण आता सवय चेंज कर. किती ओरडत आहे, हळू बोल ना आता ही. सवय चेंज कर. पण तू हळू बोलशील तर मी बोलन ना. मी हळूच बोलत आहे. हळू बोल ना, गाणं का म्हणतं शेवटी? तू चिड ना तर मला शशांक आता. चिडा ना ते मला जसं का. हळू बोल ना, हे करून घे ना, ते कर ना, झाडून घे ना, वॉर्डरोब साफ कर ना. मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. A few moments later. देखा आपने लापरवाही का नतीजा है. नाही, काहीतरी पेपर टाका लागेल ना, जे ठेवून ते सोडून. प्लास्टिक ठेवून दे मग. प्लास्टिक ते जास्त सोडून, पेपर तरी ओढून घेऊन घेऊ वाचला त्याच्यातलं. तर हे तुम्ही बघू शकता, हे टॉयलेटचं आहे. हे 2 पॅक केलेले, आणि इथं ते आंघोळीचं ते केस अटकते ते वाला सर्कल होता, तो आपण पॅक करून घेतला. एका बाथरूमला आपण डायरेक्ट वॉर्डरोब बनवून घेतलाय. हे भारी आहे का आहे की? ते तिथेच राहते का, त्याची गरज राहते मला. काय कामीन पण हे फेकून देईन ते. नाही, ते देवपूजा करायच्या वेळेस चौरंगच्या वर टाकता येते, तर मोठं येते. हे भारी आहे म्हटलं, तिकडे घे म्हटलं. नाही, ते तिथेच राहू दे. झाडा तर लागन, तर झाडून तिथेच ठेवून दे ना वापस. आता उचला तर लागन अरे झाडासाठी. हे इकडे साईडला कर, इथं झाडून घे आणि वापस इथे ठेवून दे. बाहेर दिशी मग बाहेरून मग हे झाडाचं असेल तर झाडता येते ना. हे पण झाडाचं ते असेल तिथेच झाड, बाहेर काही नको करू कचरा. तिथेच झाडाचं असेल तर. हे आमच्या इथं पहिले बाहेर हे नव्हती, त्याचे लावलेलं आहे. तर बाहेर नेट नव्हती, तर कबूतर येऊन इथं बसून हागत होते इथे तिथे. तर बाहेरून नेटनं पॅक करून घेतलाय आणि इथं ग्रिल लावून काचा लावल्या. तर ते लावायच्या आधी धूळ बसत होती सगळी अंदर, त्याच्यामुळे धूळ झाली अंदर. आता उचलायला काहीतरी लागेल मला. हा व्लॉग तुम्ही बघितलाच असणार आहे. यांना मी म्हटलं होतं की हे रूम साफ करून द्या मला, थोडी मी पण तुम्हाला हेल्प करेल. तर हे अर्ध्या रात्री साफ करायला लागले. किती वाजता? तर रात्री 9 वाजता. नाही जीवर येणार आहे का? असे जीवर येण्यासारखी कामं करतात ना, मग माझे खूप जीवावर येते आणि नंतर मी चिडचिड करते. तर तुम्ही विनाकारण चिडचिड करताय. म्हटलं अरे असं आमचं डेली रुटीन काही ना काही होत राहतं नेहमीच. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. खूप सारं आम्ही काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतो प्रत्येक वेळेस, आणि बहुतेक तुम्हाला ते आवडत पण असेल मला माहिती आहे. जर तुम्हाला काही वाटत असेल की आम्ही काहीतरी वेगळं करायला पाहिजे ब्लॉगमध्ये, तर ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी नक्की ते ट्राय करेन. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. अँड प्लीज मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू.